नमस्कार फ्रेंड्स, विद्यास क्राफ्टिंगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण ही डिझाईन बनवणार आहोत. ही डिझाईन 1 फूट आहे, म्हणजे 12 इंच. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी छोटी एकदम सुंदर दिसणारी डिझाईन आहे. तर ही डिझाईन कशी काढायची आणि फरवूड कसा चिटकवायचा हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मी तुम्हाला सांगते ही डिझाईन आपण कशी काढणार आहोत. त्यासाठी मी 1 फुटाचा कॅनव्हास पेपर घेतला आहे. 1 फूट म्हणजे 12 इंच. तुम्ही बघू शकता, असं आडव्या साईडनेही 12 इंच आणि उभ्या साईडनेही 12 इंच. या साईडनेही 12 इंच. अशा पद्धतीने आपण एक कॅनव्हास पेपर घेतला आहे. तर यावरती आपण आधी फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला आधी फर्स्ट फोल्ड करायचा आहे आणि हा सेकंड फोल्ड. या अशा पद्धतीने सेकंड फोल्ड दिला आहे. त्यानंतर हा थर्ड फोल्ड आणि हा फोर्थ फोल्ड. असे आपल्याला 4 फोल्ड देऊन घ्यायचे आहेत आणि असा दाब देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ओपन करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, आपल्याला खूप सुंदर असे लाईन भेटले आहेत आणि एक सेंटर पॉईंटही भेटला आहे. या सेंटरपासून आपल्याला सगळ्या लाईनवरती लाईन मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लाईन मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या लाईन मारून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला 1 फुटाच्या रांगोळीसाठी कर्कटक म्हणजे कर्कटाकाचं माप व्यवस्थित येऊ शकतं. जर आपण 1 फुटापेक्षा मोठी रांगोळी बनवणार असाल तर कर्कटक पुरत नाही, पण यावरती व्यवस्थित कर्कटकने सर्कल काढता येतो. तर आपण अशा पद्धतीने सर्कल काढायचा आहे सेंटर पासून इथपासून तर या इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवून आपण सर्कल काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सर्कल काढून घेतला आहे. यानंतर आपल्याला 2 इंच माप कमी करायचं आहे. म्हणजे नाही, 1.5 इंच माप कमी करायचं आहे. म्हणजे आपण इथपासून तर इथपर्यंत माप कमी करणार आहोत. पुढं आणि इथे एक सर्कल मारून घ्यायचं आहे आपल्याला इथपासून. अशा पद्धतीने असा सर्कल मारून आपल्याला जी लाईन आहे तिच्या दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंचाचं माप घ्यायचं आहे. बघू शकता, या अशा पद्धतीने आपण 1.5 इंचाचं माप घेणार आहोत. एक लाईन सोडून एका लाईनवरती अशा पद्धतीने. आता या लाईनवरती
असं आपण सगळ्या याच्यावरती 1.5 इंचच माप घेतलं आहे. आता आपल्याला ही लाईन इथे जॉईन करून घ्यायची. हा पॉईंट इथे जॉईन करायचा आहे. हा इथे, हा इथे. या अशा पद्धतीने बघू शकता. या अशा पद्धतीने आपली डिझाईन पूर्ण तयार झाली आहे. तर आता आपल्याला याला फरवून चिटकवून घ्यायचं आहे. तर चला आपण त्यासाठी ग्लू गन घेऊया. ही माझी 40 वॅटची ग्लू गन आहे. आता आपण यामध्ये मी अशा कलरचे फर वापरलं होतं. यामध्ये आपण वेगळ्या कलरचं फर वापरूया. डिझाईन सेम असेल, फक्त फर कलर चेंज करून घेऊया. यासाठी मी इथे या साईडने बॉर्डरला चॉकलेटी कलरचं फर वापरते. तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलाही फर वापरू शकता. तर आपण या ठिकाणी आता येलो कलर देऊया. एक्स्ट्रा फर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि जर कट केलेला पार्ट व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे. बघू शकता. या अशा पद्धतीने येलो फर आपल्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे. आता या साईडने दोन्ही सर्कलला आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. मी इथं ग्रीन कलरने बॉर्डर करून घेत आहे या सर्कलला. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही वापरू शकता. तुम्हाला या फरबद्दल किंवा ग्लू गनबद्दल कशाबद्दलही माहिती पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे बघू शकता. फरवूल कुठे मिळते, ग्लू गन कुठे मिळते, त्याची प्राईस काय असते, अशा सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. या ठिकाणी आपण व्हाईट कलर देऊन घेऊया. व्हाईट कलरचा फर चिटकून घेऊया.
आता आपण या साईडने पुन्हा ग्रीन बॉर्डर देऊन घेऊया या सर्कलला बाहेरच्या. त्यानंतर आपण या 2 ब्लॉकमध्ये ऑरेंज कलर भरूया. इथे आपण पुन्हा थोडासा ग्रीन कलर देऊन घेऊया अशी लाईन. आता पुन्हा रेड. आपल्याला हे एक्स्ट्रा साईडचे कॅनव्हास कट करून घ्यायचे आहे कात्रीने. बघू शकता अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा जे कॅनव्हास आहे ते कट करणार आहोत. तर आपली सुंदर अशी रांगोळी तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते. तर आज मी बनवलेली ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.